मी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काही तासातच राज्यातील शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणारं प्रमाणपत्र हे जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे। सामान्य प्रशासन विभागानं अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या बदलीचे आदेश जारी केले। सचिव रुचेश जयवंशी आणि उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या आदेशानंच प्रमाणपत्र वाटप झालं का याची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे। तटस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सचिव रुचेश जयवंशी याआधी काही वादग्रस्त प्रकरणात चर्चेत राहिल्याचं समजतंय आणि यावरून चौकशी होण्याची शक्यता आहे। तर उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली करण्यात आली आहे। सचिव रुचेश जयवंशी हे याआधी सुद्धा वादात सापडले होते अशी माहिती समोर येते आहे। अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटप प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, कशा पद्धतीने या सगळ्याची आता चौकशी होणार आहे? राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी तसंच उपसचिव मिलिंद शेणॉय यासह काही अधिकाऱ्यांची खात्याअंतर्गत चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। याचं प्रमुख कारण म्हणजे राज्यात दुखवटा असताना त्याचवेळी परस्पर कुणाच्या आदेशाने प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश देण्यात आले, त्या संबंधित खात्यांच्या सचिवांच्या सूचना होत्या, म्हणून उपसचिव आणि तत्सम अधिकाऱ्यांनी खाली प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश काढले गेले का आणि तसं प्रमाणपत्र वाटप केलं का याची आता चौकशी खात्याअंतर्गत होण्याची शक्यता आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे संपूर्ण प्रकरण प्रचंड गांभीर्याने घेतल्याची माहिती आता एनडीटीव्हीच्या हाती आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात मिलिंद शेणॉय यांची तात्काळ बदली देखील करण्यात आलेली आहे, पण कुणाच्या आदेशाने शेणॉय यांनी प्रमाणपत्रांचं वाटप करण्याचे आदेश काढले? वास्तविक अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलेही प्रमाणपत्र वाटप करू नये असे आदेश दिले होते, तरी देखील त्यांच्या निधनानंतर लगेच तात्काळ इतकी तत्परता मध्ये कुणाचा इंटरेस्ट होता या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी होण्याची शक्यता आहे। आयएस अधिकारी असणारे जे जयवंशी आहेत हे सातारा जिल्ह्यामध्ये कलेक्टर असताना सुद्धा त्यांचं एक प्रकरण प्रचंड गाजलं होतं आणि त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली झाली होती। एकनाथ शिंदेंनी ती बदली केली होती मुख्यमंत्री असताना अशी माहिती समोर येते। तसंच अन्य ठिकाणी सुद्धा जयवंशी जे आहेत ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादग्रस्त ठरलेले आहेत। यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची सुद्धा तटस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे। सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका अधिकाऱ्यांच्या मुळे संपूर्ण सरकारला बदनामी होण्याची परिस्थिती आलेली आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतलेलं दिसून येत आहे आणि याच्यावरनं चौकशीचा फेरा आता आयएस दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।